हॅलो माय फ्रेंड्स, वेलकम टू माय ट्रेडिंग चॅनल. स्नायपर ट्रेडिंग या चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मी एक 3-4 दिवस लिव्ह वरती होतो, थोडासा स्टे अवे फ्रॉम पुणे, क्राऊड, ट्रॅफिक, कोल्हापुरात थोडंसं एन्जॉय केलं 3-4 दिवस मे बी, आणि या वीक मध्ये पण जाणार आहे. इंडियन मार्केट काय म्हणते? इंडियन मार्केट म्हणते तुम्ही एक काम करा, रिटेलर लोकांनी पैसे काढा, एफडी मध्ये टाका, 8% वर गपगुमान बँकेतून घ्या आणि विषय संपवा. तुम्ही काही ट्रेड करू नका. ते ट्रम्पला पण काही कामं नाही आणि ते स्टेट ऑफ हॉर्मुझला पण काही कामं नाही. धाडा ओपन करतात, धाडा क्लोज करतात, आम्ही 48 तासावर हमला करू, परत म्हणतात सीज फायर. म्हणजे काय चाललंय दुनियाला एकदम. म्हणजे ट्रम्प काय करतोय की जेव्हा तो काहीतरी न्यूज क्रिएट करत असणार त्याच्या आधी कुठली तरी त्या अगेन्स्ट त्याच्या म्हणजे त्याच्या रिलेटेड पोझिशन बनवून ठेवते आणि मग न्यूज टाकतोय. हे असं चालू आहे. म्हणजे जेणेकरून तो स्वतःचा मॅक्झिमम कसा बेनिफिट, म्हणजे आता जे सध्या चालू आहे मार्केट ते ट्रम्पच्या भरोश्यावर चालू आहे. ट्रम्प काय म्हणतोय याच्यावरती, इंडियन मार्केटनं पण तेच ऍक्सेप्ट केलेलं आहे. काय बोलायचं आता? हे बघा ना, हे काय झाले. ऑलमोस्ट आपण खाली किती लेवलला वाट करत होतो निफ्टीची, ऑलमोस्ट 20-22 हजार या लेवलला निफ्टी आला पाहिजे होता असं आपण म्हणत होतो, बरोबर का? त्याच्या डाऊन साईडला निफ्टी यायला पाहिजे असं आपण म्हणत होतो. बट आता निफ्टी काय झाला, निफ्टी ऑलमोस्ट एकदम म्हणजे टॉपला जो गेलेला आहे ते 23,000 ह्या लेवलच्या वरती, म्हणजे हा जो सपोर्ट आहे ना ह्याच्या वरती गेलेला आहे, तो अजून आता ह्याच्या खाली यायला तयारच नाही. बट ओके, आता निफ्टीचा थोडासा अनालिसिस जर केलं तर आपण निफ्टीमध्ये होते काय. सो निफ्टीमध्ये एक सेलिंग झोन तर आलेला आहे, परत एक चांगला डिमांड झोन पण तोडलेला आहे त्यांनी 24,000चा. आता तो 24,000चा डिमांड झोन जो होता पहिला, तो आता सप्लाय झोन झालेला आहे. आणि ह्या डाऊनवर्ड मार्केटमध्ये एक मॉर्निंग स्टार क्रिएट झालेला आहे, म्हणजे एक बुलिश पॅटर्न क्रिएट झालेला आहे. आता नेहमी कधी पण जेव्हा सेलिंग साइड असते, जेव्हा मार्केट सेलिंग मध्ये जात असतो, तेव्हा जर समजा एक अपोजिट छोटीशी रिएक्शन तयार झाली असेल, अपोजिट म्हणजे एक मॉर्निंग स्टार झाला, हॅमर झाला, ते ऑलमोस्ट काय सांगतं की तो एक ट्रॅप असू शकतो. म्हणजे इथे ऑलमोस्ट लोकांना इथे बाय करायला लावायचं आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ह्याच्या खाली क्लोजिंग द्यायची, असं निफ्टी करू शकते. तसे हाय चान्सेस मला दिसतात, कारण निफ्टीनं काय केलेलं आहे, ऑलमोस्ट 1, 2, 3 सप्लाय झोन तोडलेले आहेत. तर निफ्टी जेव्हा कधी पण येईल ना, ऑलमोस्ट सगळे पैसे बाय करून टाका. निफ्टी बीज मध्ये, ईटीएफ मध्ये, SIP करणार असाल किंवा फंड, म्युच्युअल फंड मध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करत असाल तर डायरेक्ट या लेवलला बाय करून टाका निफ्टी. कारण ह्याच्यानंतर डायरेक्ट 2-3 अशा ग्रीन कॅन्डल तयार होतील इथे छापछाप. तेव्हा मग कदाचित मग ट्रम्प आणि हे यांचं काय चाललंय त्याच्यावरती निफ्टी विचार नाही करणार असं मला प्रोबॅबिलिटी दिसते. पण निफ्टी आता दोन गोष्टी आहेत. निफ्टीला जर वरती जायचं असेल तर डेफिनेटली ही जी लेवल आहे ही तोडून वरती क्लोजिंग दिली पाहिजे. मग निफ्टीचा इंटेंट आपण समजू शकतो की हा निफ्टी वर जाईल. आणि निफ्टीचं स्ट्रक्चर दिसताना तर तसं दिसतंय की निफ्टीमध्ये स्ट्रॉंग लेवल तर आहेत, नाही असं नाही, स्ट्रॉंग लेवल आहेत. बट मी काय म्हटलं, ह्या सगळ्या लेवलच्या वरती जर निफ्टी ट्रेड करायला लागला, गॅप अप झाला समजा इथे आणि इथे वरती गेला, मग इथे कुठेतरी तुम्ही आपण निफ्टी बाय करू शकता. सो माझ्यासाठी तर अजून तरी निफ्टी ट्रॅप करते असं मला वाटतंय, असं माझं प्रिडिक्शन आहे. आणि जर निफ्टी जर डाऊनसाइड म्हणायचं असेल तर ह्या लेवलच्या खाली 23,400 हा जो सपोर्ट झालेला आहे ह्याच्या खाली जर निफ्टी ट्रेड करायला लागली तर निफ्टीमध्ये परत डाऊनसाइड मुवमेंट आणि ह्या लेवलपर्यंत निफ्टी येण्याचे चान्सेस जास्त आहेत परत. तेव्हा मात्र सुट्टी द्यायची नाही. हा चान्स मिस झालेला आहे आपल्याकडनं, माझ्याकडनं, तुमच्याकडनं पण झाला असेल कदाचित, पण नंतर जो रिटर्न परत चान्स येणार आहे तो मिस करायला नाही पाहिजे आपण सगळ्यांनी. ओके, त्याच पद्धतीचं बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीमध्ये पण सध्या तसंच सेम. बँक निफ्टीमध्ये पण 4 अवरचा जर समजा तुम्ही बघितला, सेम ऍज इट इज, म्हणजे काही एकदम असं शार्प मोमेंटम म्हणजे बाईंग वगैरे झालेलं नाही बँकमध्ये. द ओनली निफ्टी अप जाण्याचं दोनच कारण आहेत. एक तर IT सेक्टर थोडंसं बूम झालेलं आहे आणि रिलायन्समध्ये रिलायन्सचे जे काही रिझल्ट आले ते म्हणजे खूपच जास्त पॉझिटिव्ह आलेत आणि त्याच्यामुळे रिलायन्सची कॅन्डल एकदम
दांडीच झालेली एकदम, त्याच्यामुळे निफ्टी आज अप होता. बँक निफ्टीमध्ये आज काही सुद्धा मोमेंटम नाहीये, बँक निफ्टी एकदम साईडवेज. कदाचित उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. सो बी सेफली ट्रेड करा, उद्या काहीतरी मोमेंटम येऊ शकते चांगली डायरेक्शन मध्ये, किंवा साईडवेज पण जाऊ शकतो. दोन गोष्टी, आणि दोनच गोष्टी होत असतात मार्केटमध्ये. मी काही नवीन सांगत नाहीये. ओके, बँक निफ्टी माझ्यासाठी अजून डाऊनसाइड मोमेंटम आहे. ही हॅमर जी झालेली आहे ती खरंच म्हणजे तसं म्हणायला गेलं तर एक सेलिंगचा म्हणजे सेलिंग दाखवते. ही हॅमर जी आहे ही सेलिंग दाखवते. आणि त्याचबरोबर इथे बघा, ह्या लेवलला बाईंग प्रेशर क्रिएट झालं, सेलर्स ऍक्टिव्ह झाली. बाईंग प्रेशर अजून क्रिएट झालं, सेलर्स त्याच स्पीडने ऍक्टिव्ह झालेत. आणि आता जर बघितलं तर इथे ह्या कॅन्डलमध्ये बायर्स थोडे कमी आहेत, सेलर्स थोडेसे जास्त आहेत. अजून सुद्धा ह्या वीकच्या अगेन्स्ट म्हणजे वरती अजून क्लोजिंग तेवढी दिलेली नाहीये. सो बँक निफ्टी अजून थोडीशी म्हणजे आहे डाऊन साइड मध्ये येऊ शकते. पण सेम गोष्ट, त्याला बँक निफ्टीला जर वर जायचं असेल तर ऑलमोस्ट 57,000च्या वरती क्लोजिंग देऊन मग वरती बँक निफ्टी ट्रेड करेल. आणि डाऊन साइड असेल तर ऑलमोस्ट 54,000च्या खाली ट्रेड झाला पाहिजे बँक निफ्टीचा, मग बँक निफ्टी परत डाऊन साइड मोमेंटम येऊ शकते. ओके, let's see the Reliance. Look at the candle, look at the candle, man. This is not a expected candle, this is really not expected candle. हाय डिमांड झोन होता, ऍग्री होता, बट या डिमांड झोन मध्ये काय कोणाचं धाडस होतं घ्यायचं. म्हणजे गॅप डाऊन होऊन एवढी मोमेंटम येईल हे फक्त रिझल्ट मुळे आले, ऍग्री काय मोमेंटम आले. म्हणजे ऑलमोस्ट ट्रेंड लाईन ब्रेक ब्रेक म्हणजे हे झाला, ब्रेक झाली. आणि ट्रेंड लाईन ब्रेक होऊन इथं जेवढे सेलर्स उतरले ना, सगळ्यांचे धाबेदन आणली इथे या कॅन्डलमुळे. आता सगळेजण बायला उतरले असतील आणि अजून सुद्धा ह्याच्यावरती क्लोजिंग दिलं नाही ती एक वेगळी गोष्ट. मे बी आता रिलायन्स काय करते हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. रिलायन्स एक्झॅक्टली काय करते, कारण रिलायन्स खूप दिवस झाले ह्या एका प्राइस झोनवरती खूप ट्रेड करते, खूप ट्रेड करते ह्या लेवलला. जर समजा रिलायन्स मध्ये जर हिथून मोमेंटम येत असेल ना, तर रिलायन्स इथून वरती जाईल, ह्या झोन पासून परत डाऊन साइड येईल, आणि मग रिलायन्स अपसाइड मोमेंटम घेईल. ह्या लेवल पर्यंत 1400 ह्या लेवल पर्यंत रिलायन्स जाऊ शकतो जर उद्या मोमेंटम कंटिन्यू राहिलं तरची गोष्ट करते. नाहीतर मग रिलायन्स मध्ये परत सेम ह्याच स्पीडने एक ऑलमोस्ट ह्याच्या हाफ म्हणजे ऑलमोस्ट हाफ पेक्षा जास्त कॅन्डल संपेल एवढी रेड कॅन्डल पण होऊ शकते. दॅट डिपेंड्स. बँकिंग मध्ये आयसीआयसीआय येस, ह्या सप्लाय झोन मधून बघा डाऊन साइड मोमेंटम आलेलं आहे, आणि आयसीआयसीआय परत डाऊन साइड येतोय. दॅट्स वेल अँड गुड, व्हेरी गुड. ह्या झोन मध्ये परत आल्यानंतर आयसीआयसीआय मध्ये बाईंग करा. ओके, एचडीएफसी बघूया. एचडीएफसी आयसीआयसीआय त्याच्या लोएस्ट व्हॅल्यू वरती सध्या ट्रेड करतात. ओके, एचडीएफसी मध्ये माझी लेवल जी आहे ती एकदम डाऊन साइड आहे, अजून अजून डाऊन साइड आहे. जर तुम्ही बघितला तर ह्या लेवलला मी एचडीएफसी उतरणार आहे, मी अलर्ट लावून ठेवलेला आहे. एचडीएफसी मी ह्याच लेवलला उतरणार आहे. आणि जर समजा ह्या लेवलला जर कोणी बाय करत असेल ना, बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाही. पण ही जी लिक्विडिटी घेण्यासाठी परत कदाचित एचडीएफसी डाऊन साइड येऊ शकतो, तेव्हा अजून क्वांटिटी बाय करा. मग तुम्ही असं करा, कारण दोन्ही गोष्टी होऊ शकतात ना. ह्या लेवल पासून सुद्धा एचडीएफसी म्हणजे अपमूव्ह घेऊ शकतो, कारण सेलिंग थोडस स्लो चालू आहे. एसबीआय लाईफ इन्शुरन्स मस्त त्याच्या डिमांड झोन मध्ये आला आणि त्याने मोमेंटम बघा काय दिली. ह्या डिमांड झोन मध्ये एसबीआय लाईफ इन्शुरन्स आला आणि खरंच एकदम मस्त मोमेंटम दिलेलं आहे, खूप भारी मोमेंटम दिलेलं आहे. म्हणजे ही जी रेड कॅन्डल आहे त्याला ऑलमोस्ट संपवले, 100% संपवलेलं आहे. ही वीक जी राहिली याचा अर्थ इथे एक हॅमर तयार झाले. तुम्ही जर या दोन्ही कॅन्डलला ब्लेंड केलं म्हणजे मिक्स केलं तर एक हॅमर तयार झाले असं दिसेल तुम्हाला. सो एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये ह्या झोनला जो एंट्री मिळणार होती ती मिळाली, घेतली. ज्यांनी कोणी घेतली असेल वेल अँड गुड, मला तर काय टाइम भेटला नाही. ओके, या सो निफ्टी, बँक निफ्टी, एचडीएफसी, आयसीआय, रिलायन्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स हे माझ्यासाठी जरा टॉपचे स्टॉक आहेत. त्याचबरोबर मी थोडंसं विप्रो, सीडीएसएल, बीएसई थोडंसं मॉनिटर करतोय. विप्रोने सुद्धा एका चांगल्या डिमांड झोन मधून येऊन रिॲक्शन दिलेली आहे. विप्रो खरंच खूप खूप लोएस्ट पॉइंटला सध्या, लोएस्ट इन द सेन्स म्हणजे सध्या तो डिमर्जन हे झाल्यामुळे बघा ह्या झोन मधनं रिॲक्शन आली विप्रो मध्ये.
आयटी सेक्टर म्हणतात ना, निफ्टीला सध्या आयटी न खेचले वरती. तर निफ्टी म्हणजे आयटी मध्ये जे स्टॉक्स आहेत ते थोडे चांगलेच अप होते आज. टीसीएस वगैरे ते टेक महिंद्रा खूप चांगले अप होते. एनएमडीसी एनटीपीसी खरंच म्हणजे हातात निसटले यार. मेटलचे स्टॉक्स हे बघा. आयसीआयसीआय, ऍक्सिस, स्टेट बँक ऑफ सगळे उलटे सुलटे चालतात बँक निफ्टीमध्ये, म्हणून आज बँक निफ्टी एकदम साईडवेज होती. स्टेट बँक ऑफ इंडिया अप तर ऍक्सिस बँक डायरेक्ट डाऊन आहे, 40 पॉईंट डाऊन आहे. एचडीएफसी बँक थोडासा अप, आयसीआयसीआय बँक डाऊन. ओके. सो इंडियन मार्केटमध्ये चांगल्या पॉइंटला आता म्हणजे परत जर समजा डाऊन साइड मोमेंटम आली, डाऊन आले स्टॉक्स, तर नक्की बाय कर, चांगली क्वांटिटी बाय करा, ट्रेड करा. त्याचबरोबर इंडियन मार्केटमध्ये जर समजा मला काही ट्रेड भेटला, मी घेतला, तर मी नक्की शेअर करेन. ओके. अँड या, सो प्लीज लाईक द व्हिडिओ, सबस्क्राईब माय चॅनल, शेअर विथ युअर फ्रेंड्स. थँक्यू, टाटा, बाय बाय. लवकरच भेटू आपण आपल्या नवीन सेशन्समध्ये. आपल्या म्हणजे जे मला अचीव करायचं आहे, इन द सेन्स मला कम्प्लिटली ट्रेडिंग झोनमध्ये मला कन्वर्ट व्हायचं आहे, म्हणजे फुल टाइम ट्रेडर जे मला व्हायचं आहे, त्यातला ऑलमोस्ट एक अर्धा पाठ म्हणजे 50% काम मी संपवलेलं आहे. ओके. 50% काम संपवण्यासाठी मला अजून 8-9 महिने बाकी आहेत. 8-9 महिन्यानंतर म्हणजे मग मी माझा जॉब स्विच करू शकतो. सो दॅट इज हाऊ. ओके. Yep. So please like the video, share with your friends and subscribe my channel. Thank you. Tata. Bye bye. Have a good day.